विद्यार्थी मित्रांनो, आम्ही जे ऑनलाईन व्हिडिओ पाठवत आहोत त्यात जर तुम्हाला कुठे अडचण येत असेल तर कृपया तुमच्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवरून तुमची समस्या मेसेज करून पाठवू शकता किंवा मला पर्सनली आपल्या क्लासवर येऊन भेटून त्या समस्येचं निराकरण करून घेऊ शकता. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स स्ट्रक्चर आणि कोणता करता असल्यास कोणते सहाय्यकारी क्रियापद वापरावे याबद्दल माहिती घेतलेली होती. आज आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सची उदाहरणं, पूर्ण वर्तमान काळाची उदाहरणं आणि तो कसा ओळखावा याबद्दल माहिती घेणार आहोत. तर एक्झाम्पल्स आहेत. ही हॅज जस्ट गॉन आउट. ही हॅज जस्ट गॉन आउट. I have received a letter. I have received a letter from my father. It has just struck 10. It has just struck 10. Just struck 10. My brother has lived in America for 40 years, for 30 years. Number 5. I have known him for a many year. For a many year. Sanjana has helped her mother in her work. In her work. Example number 7. I have completed my work. तर पहा, आता आपण प्रत्येक उदाहरणानुसार पूर्ण वर्तमान काळ कसा ओळखायचा किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स कसा ओळखायचा याबद्दल माहिती घेणार आहोत. पहिल्या उदाहरणामध्ये करता ही असल्यामुळं सहाय्यकारी क्रियापद हॅज येईल आणि गो या क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल किंवा तिसरं रूप किंवा भूतकाळ धातुसाधित रूप आहे म्हणून हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे. तर दुसऱ्या वाक्यामध्ये आय करता असल्यामुळं हे सहाय्यकारी क्रियापद येईल. रिसिव्ड हे पास्ट पार्टिसिपल आहे किंवा तिसरं रूप आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये इट करता असल्यामुळे हॅज हे सहाय्यकारी क्रियापद येईल. स्ट्रक हे स्ट्रकचं तिसरं रूपच आहे. त्यानंतर चौथ्या वाक्यामध्ये करता माय ब्रदर आहे. सहाय्यकारी क्रियापद हॅज येईल. लिव्ह या क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल किंवा तिसरं रूप लिव्ड येईल. पाचव्या वाक्यामध्ये करता आय असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद हॅव आणि नो या क्रियापदाचं तिसरं रूप नोन म्हणून हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे. सहाव्या वाक्यात करता संजना असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद हॅज येईल आणि हेल्प या क्रियापदाचे भूतकाळी धातुसाधित रूप म्हणजे तिसरे रूप हेल्प्ड आहे म्हणून हा पूर्ण वर्तमान काळ आहे. तसंच सातव्या वाक्यामध्ये करता आय असल्यामुळे हॅव आणि कंप्लीट या क्रियापदाचं तिसरं रूप किंवा पास्ट पार्टिसिपल कंप्लीटेड आहे म्हणून हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य. पहिल्या वाक्यामध्ये पाहिलं ही हॅज जस्ट गॉन आउट. मराठीत याचा अर्थ तो नुकताच गेला आहे, क्रिया पूर्ण झाली आहे. दुसऱ्या वाक्यात आय हॅव रिसिव्ड अ लेटर फ्रॉम माय फादर. मला माझ्या वडिलांचे पत्र मिळाले आहे, क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये इट हॅज जस्ट स्ट्रक 10. नुकतेच 10 वाजले आहेत. चौथ्या वाक्यामध्ये माझा भाऊ 30 वर्षापासून अमेरिकेत राहिला आहे म्हणजे आताही राहतो, क्रिया पूर्ण झाली आहे, काही चालली आहे. आणि पाचव्या वाक्यामध्ये मी त्याला अनेक वर्षापासून ओळखतो, क्रिया पूर्ण झाली आहे. अशा प्रकारे ह्या उदाहरणावरून पूर्ण वर्तमान काळ कसा ओळखायचा
कर्त्याच्या नंतर हॅज आले तिसरं रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल असेल तर ते वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधील आहे. यानंतर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा पूर्ण वर्तमान काळ कसा वापरायचा आणि कुठे वापरतात. तर बघा, काळाचा उपयोग, टेन्सचा उपयोग, प्रत्येक काळाचा उपयोग माहीत असणे आवश्यक आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये, लिखाण कौशल्यामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा ते उपयुक्त ठरेल. येणाऱ्या अडचणी कशा, आणि रायटिंग स्किलमध्ये जर तुम्हाला टेन्स परफेक्ट येत असेल तर नक्कीच टेन्सचा भरपूर उपयोग होईल. म्हणून मी इथे त्याचे उपयोग घेत आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज युज्ड. Number 1, to indicate an action just finished. एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे हे दर्शवण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ वापरतात. प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतात. तर त्याची उदाहरणं पहा. एक्झाम्पल्स. हाउ टू यूज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे हा पहिला उपयोग. ही हॅज जस्ट गॉन आउट. ही हॅज जस्ट गॉन आउट. तो नुकताच गेला आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं उदाहरण आहे. आणि क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. चाल्याची क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. दुसरं उदाहरण आहे. She has received a letter from her mother. तर क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. तिला तिच्या आईचे पत्र मिळाले आहे. इट हॅज स्ट्रक 10. द थर्ड एक्झाम्पल इट हॅज स्ट्रक 10. इट हॅज स्ट्रक 10. 10 वाजले आहेत. नुकतेच 10 वाजले आहेत. तर उपयोग, जे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा जे उपयोग आहे त्यातला पहिला उपयोग आहे एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे ते दर्शवण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. दुसरा उपयोग आहे टू डिस्क्राइब ॲन ॲक्शन. टू डिस्क्राइब ॲन ॲक्शन that has not given a particular time. विशिष्ट वेळी घडलेली क्रिया किंवा जी क्रिया घडली आहे तिची वेळ दिलेली नसेल अशा क्रियेचे वर्णन करण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ वापरतात. जी क्रिया घडली आहे तिची निश्चित वेळ दिलेली नसेल तर आय हॅव फॉलोड इन्स्ट्रक्शन्स. ही क्रिया घडली आहे पण तिची निश्चित वेळ दिलेली नाही. मी सूचनांचं पालन केले. कधी केले सांगितलेलं नाही. दुसरं उदाहरण आहे. आय हॅव नेव्हर नोन हिम टू अँग्री. आय हॅव नेव्हर नोन हिम टू अँग्री. She has known to me for many a year. तर बघा, यामध्ये एखादी क्रिया घडली असेल ज्याची निश्चित वेळ दिलेली असेल तर अशा क्रियेचे वर्णन करण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ वापरतात. उदाहरणार्थ, पहिल्या उदाहरणामध्ये आय हॅव फॉलोड इन्स्ट्रक्शन्स. मी सूचनांचं पालन केलं आहे आणि मी त्याला कधी रागावलेलं पाहिलेलं नाही. निश्चित वेळ माहीत नाही. आणि सी हॅज नोन टू मी.
ती मला अनेक वर्षापासून ओळखते, त्या क्रियेचा निश्चित वेळ दिलेली नाही, म्हणून आपण अशी क्रिया दर्शवण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ वापरतो. We use present perfect tense to describe an action that has not given a particular time or not definite. Or not definite. Use number third to describe an action. To describe an action that began in past and still and is still continuing. एखादी क्रिया भूतकाळात सुरू होऊन अद्यापही सुरू आहे असे वर्णन करण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ वापरतात. एक्झाम्पल्स आहे. नंबर 1, he has lived in America. He has lived in America for 30 years. तो बघा अमेरिकेत 30 वर्ष राहिले. भूतकाळ सुरू झाली, आणखी वर्तमान काळात चालूच आहे. सीमा has taught in this school for 20 years. And number 3, I have learnt in this school for 2 years. आता हा तिसरा जो उपयोग आहे. The third uses to describe an action that began in the past and is still continuing. एखादी क्रिया भूतकाळ सुरू अद्यापही चालू आहे. पहिल्या वाक्यामध्ये पहा, he has lived in America for 30 years. दुसऱ्यामध्ये तो अमेरिकेत 30 वर्ष राहिला, आणखीनही राहतो, म्हणजे भूतकाळ सुरू झाली, आताही सुरूच आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये वर्तमान काळात सुरू झाली, भूतकाळात सुरूच आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये वर्तमान काळात सुरू झाली, आणखीन सुरूच आहे असं दर्शवण्यासाठी, भूतकाळात सुरू होऊन आणखीनही सुरूच आहे असं दर्शवण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ वापरतात. नाव वी आर गोइंग टू डिस्कस द फोर्थ काइंड ऑफ प्रेझेंट टेन्स. तर आता आपण वर्तमान काळाचा चौथा प्रकार, ज्याला आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो, चालू वर्तमान काळ म्हणतो. तर पहा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. यास प्रथम आपण स्ट्रक्चर पाहू. याचं स्ट्रक्चर आहे, रचना मराठीत म्हणता येईल एस प्लस हॅव बीन ऑब्लिक हॅज बीन प्लस वर्ब आयएनजी फॉर्म, मूळ क्रियापदाचे आयएनजी रूप प्लस कर्म किंवा रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. मराठीत रचना कर्ता प्लस सहाय्यकारी क्रियापद. चालू पूर्ण वर्तमान काळात कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं ते इथं आपण देत आहोत. हॅव बीन ऑब्लिक हॅज बीन प्लस मूळ क्रियापदाचे आयएनजी युक्त रूप प्लस कर्म. तर आता कोणता कर्ता असेल, तर कोणतं सहाय्यकारी क्रियापद घ्यावं आणि कोणता, तर त्याबद्दल आता माहिती घेतो. आय, वी, यू, ते व अनेक वचनी नाम व अनेक वचनी नाम. अनेक वचनी नाम, थर्ड पर्सन प्लुरल नंबर हॅव बीन. तर सहाय्यकारी क्रियापद किंवा हेल्पिंग वर्ब आपण हॅव बीन घेतो. तर दुसरं पहा, थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन जे प्रोनाउन्स आहेत
जसं ही, सी, इट. त्याचबरोबर सिंग्युलर नंबर एकवचनी नाम असेल तर हॅज बीन हे सहकारी क्रियापद घ्यावे किंवा हेल्पिंग वर्ब घ्यावे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मराठीत चालू पूर्ण वर्तमान काळ. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव बीन पब्लिक हॅज बीन प्लस वर्ब आयएनजी फॉर्म प्लस ओ. रचना आहे कर्ता प्लस सहाय्यकारी क्रियापद हॅव बीन पब्लिक हॅज बीन प्लस मूळ क्रियापदाचे संयुक्त रूप प्लस कर्म. आणि बघा कोणता कर्ता असेल तर ज्याला आपण नोट्समध्ये नोट असं दिलेलं आहे आय, वी, यू, दे अनेकवचनी नाम कर्ता असल्यास हॅव बीन आणि ही, सी, इट व तृतीय पुरुषी एकवचनी नाम कर्ता असल्यास हॅज बीन. तर याची आता आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कसा ओळखायचा याची काही तर इथे उदाहरणं घेणार आहोत. तर पहा, इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. इट हॅज बीन raining since morning. Sunita has been sleeping for 4 hours. Sunita has been sleeping for 4 hours. Hours. I have been reading a book since morning. I have been reading a book since morning. They have been playing for 4 hours. The phone has been ringing for 10 minutes. The baby has been crying for half an hour. The baby has been crying for half an hour. तर पहा ही उदाहरणं आहेत. These are the examples of present perfect continuous tense. ही चालू पूर्ण वर्तमान काळाची उदाहरणे आहेत. पहिल्या वाक्यात करता येत असल्यामुळे हॅज बीन सहाय्यकारी क्रियापद, रेन या क्रियापदाचा संयुक्त रूप म्हणून हे चालू पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे. दुसऱ्या वाक्यात करता सुनीता आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापद हॅज बीन, स्लीप या क्रियापदाचा संयुक्त रूप स्लीपिंग. दुसऱ्या वाक्यामध्ये करता असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद हॅव बीन, रीड या क्रियापदाचा संयुक्त रूप रीडिंग. चौथ्या वाक्यामध्ये दे करता आहे म्हणून हॅव बीन, सहाय्यकारी क्रियापदे प्लेचा संयुक्त रूप प्लेइंग. द फोन हे थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन आहे, तृतीय पुरुषी एकवचनी नाम करता आहे म्हणून हॅज बीन. तर पहा हॅज बीन रिडिंग. तर 7व्या वाक्यामध्ये द बेबी हा पुन्हा थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन सब्जेक्ट आहे म्हणून हॅज बीन आणि क्रियापदाचा संयुक्त रूप. अशा प्रकारे कर्तेच्या नंतर हॅज बीन आणि संयुक्त रूप असेल, क्रियापदाचे मूळ क्रियापदाचे संयुक्त रूप असेल तर तो काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स समजावा. तर याचा मराठीत अर्थ इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. सकाळपासून पाऊस पडत आहे म्हणजे उत्कळात सुरू झालेली क्रिया अद्यापही चालूच आहे.
सुनीता हॅज बीन स्लीपिंग फॉर 4 hours. सुनीता 4 तासापासून झोपत आली आहे, आणखीन झोपतच आहे. आय हॅव बीन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून पुस्तक वाचत आहे. आणखीन ही क्रिया चालूच आहे, म्हणून याला चालू आणि पूर्ण, काही पूर्ण झालेले तर काही चालू आहे असं वर्णन करण्यासाठी. तर पाहिलं आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस स्ट्रक्चर रचना. यानंतर यूज ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर चालू पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग. यूज ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याचा एकच उपयोग, महत्त्वाचा उपयोग लक्षात ठेवा. टू डिस्क्राईब ॲन ॲक्शन. एखादी क्रियेचे वर्णन करा. टू डिस्क्राईब ॲन ॲक्शन दॅट began in past and is still continuing. एखादी क्रिया भूतकाळात सुरू होऊन आत्ताही चालूच आहे असं वर्णन करायचं असेल तर आपण चालू पूर्ण वर्तमान काळ वापरतो. उदाहरणार्थ, द रेन हॅज. फर्स्ट एक्झाम्पल, द रेन हॅज been, it has been raining. असंही लिहिता येईल. It has been raining since morning. सकाळपासून पाऊस पडत आलेला आहे आणि तिनेही पडतच आहे. We have been playing for 4 hours. आम्ही 4 तासापासून खेळत आहोत. आणखीनही खेळण्याची क्रिया चालूच आहे. आणि द बेबी हॅज बीन क्राईंग सिन्स फॉर ॲन आवर. तर बाहेर 1 तासापासून रडत आहे. एखादी क्रिया भूतकाळात सुरू होऊन अद्यापही चालूच आहे असे वर्णन करायचे असेल तर चालू पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतात. तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भूतकाळाची माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण वर्तमान काळाच्या 4ही प्रकाराची वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये चर्चा केलेली आहे. जर कुठे काही अडचण असेल तर कृपया आपल्या क्लासवर 2-3-4 गटाने येऊन तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या समस्या मला विचारू शकता. थँक्यू.